नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर। जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी अभ्यासणार आहोत, जे की स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, फायदा नक्की होणार। चला आजच्या प्रश्नांना सुरुवात करू। मग आपण प्रश्न बघणार आहोत व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी। त्यामधील पहिलं उदाहरण आणि इकडे आपण दुसरं उदाहरण घेऊ। इथं आपण घेतलं 8/4 इथं प्लस आणि 5/3 बरोबर किती? 9/7 वजा 5/8 बरोबर किती? याला तुम्ही सोडवणार कसं बघा। आता दोन व्यवहारी अपूर्णांकांची जी बेरीज आणि वजाबाकी आहे आपण दोन पद्धतीने करू शकतो। एकतर पाया समान करा किंवा ह्या दोघांचा तिरपा गुणाकार करा। मग 8×3 = 24 प्लस 5×4 = 20 आणि छेदामध्ये ह्या दोघांचा गुणाकार 4×3 = 12। त्याचप्रमाणे इकडे बघा, ह्या दोघांचा गुणाकार 8×9 = 72 किंवा 9×8 = 72 मायनस 7×5 = 35 आणि छेदात दोघांचा गुणाकार 7×8 = 56। पहिली स्टेप प्रत्येकाला क्लिअर झाली। एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा की ज्यावेळेस इथं बेरीज आणि वजाबाकीचं चिन्ह असेल त्यावेळेस काटाकाटी होत नाही, इथं गुणाकाराचं चिन्ह असणं आवश्यक आहे। 20 आणि 20 40, 40 आणि हे 4 44, 44 छेदात 12। दोन्ही संख्या समसंख्या आहे आणि समसंख्येला 2 ने भाग जातो बघा, 2 ने भाग जातो। मग 2 ने भाग दिला, बे दुने 4 परत बे दुने 4 आणि तर बे सक 12। ह्या अजून भी समसंख्या आहे, अजून भी आपण याला 2 ने भाग देऊ शकतो। मग 2 ने भाग दिला, बे 1 बे, बे 1 बे 11 आणि बे 3 6। अशा पद्धतीने आपण 11/3 हे उत्तर काढू शकतो। मग तुम्हाला डायरेक्ट जर उत्तर काढायचं असेल तर 24 आणि 20 44, 44 भागिले 12 दोनही संख्या 4 च्या पाड्यातील आहे। 4×1 = 4, 4×1 = 4 आणि 4×3 = 12 म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 11/3। समोरचं उदाहरण बघा, 72 मधून आपल्याला 35 वजा करायचे। मग हे 72 वजा 35, मग इथं राहतील 6, इथं होतील 12, 12तून 5 गेले राहिले 7, 6 मधून 3 गेले 3 म्हणजे वरती आलेले आहे 37 आणि खाली आलेले आहे 56। मग या ठिकाणी 37 ही मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येला भाग देऊन काही फायदा नाही, म्हणजे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 37/56 हे बरोबर आलेलं आहे। चला अजून एक उदाहरण बघू बघा। 3/5 प्लस 4/8 बरोबर किती? मग आता पहिली स्टेप आहे सगळ्यात अगोदर तिरपा गुणाकार करा ह्या दोघांचा। 8×3 = 24 प्लस 5×4 = 20 आणि छेदात 8×5 = 40। बघा मागचं उदाहरण हे उदाहरण थोडे अंक सेम आलेले आहे, काही अडचण नाही। मग इथं 24 आणि 20 44 भागिले किती 4। तुम्ही म्हणशाल सर दोन्ही संख्या 4 च्या पाड्यातल्या आहे, 4 ने भाग द्या, 4×1 = 4, 4×1 = 4, 4×10 = 40। मग आपल्या प्रश्नाचं उत्तर 11/40 येईल। अजून एक उदाहरण बघा, 3/7 वजा 5/9। मग यांचा तिरपा गुणाकार करा। तिरपा गुणाकार केला तर 9×3 = 27 आणि इकडं 7×5 = 35 आणि छेदात 9×7 = 63। 27 मधून 35 जाणार नाही, पण मग 35 मधून जर आपण 27 काढले तर याच्यातले 5 आणि याच्यातले 3 उरले 8 आणि छेदात किती 63। या ठिकाणी 35 मोठी संख्या आहे, त्यामुळे मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे
वजा 8/63 हे बरोबर आहे. चला अजून एक उदाहरण तुमच्या समाधानासाठी आपण घेऊ. समोरचं उदाहरण बघा. 11/3 प्लस 5/9 यांचा तिरपा गुणाकार करा. बघा 11 गुणिले 9 99 आणि 5 गुणिले 3 15 आणि छेदात 9 गुणिले 3 27. याला सोडवलं. मग आता इथं प्लस आहे मग प्लस करून घ्या की 9 आणि 5 14 ला 4 हातचाला 1 9 आणि 10 हातचा धरून 11 म्हणजे 114 आणि छेदात 27. आपल्याला भाग द्यायचा जर ठरलं तर बघा 3 च्या कसोटीप्रमाणे जर दिलेल्या संख्येची बेरीज 3 किंवा 3 च्या पटीत जर आली तर त्या संख्येला 3 ने भाग जात असतो. मग इथे बघा 4 आणि 5 5 आणि 6 याचा अर्थ वरती 6 3 ने भाग जातो. 7 आणि 2 9 म्हणजे खाली पण 3 ने भाग जातो. मग 3 ने जर भाग दिला तर 3 9 27 होतील. 3 त्रिक 9 होतील. मग 9 10 आणि 11 2 उरले. 3 8 24 म्हणजे वरती अंशात येतील 38 आणि खाली येतील 9. 38/9 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. अजून एक प्रश्न बघा. 2/3 मायनस 5/4 यांचा तिरपा गुणाकार करा. तिरपा गुणाकार बघा 4 दुने 8 वजा 5 त्रिक 15 छेदात 4 त्रिक 12. मग 15 मधून 8 गेले तर शिल्लक राहिले 7 आणि छेदात 12. मोठ्या संख्येत चिन्ह मायनस म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे वजा 7/12. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यावहारिक अपूर्णांकांची बेरीज आणि व्यावहारिक अपूर्णांकांची वजाबाकी ह्या दोन गोष्टी या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. मग व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर आपल्या मित्र परिवारामध्ये आपल्या YouTube चॅनल मात्र लिंक शेअर करा आणि इतरही विद्यार्थ्यांपर्यंत या संधीचा फायदा त्यांनाही घेऊ द्या. आज आपण बघितलेला आहे व्यावहारिक अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्यावहारिक अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार. आज या ठिकाणी थांबू. सर्वांना जय हिंद.